मित्रांनो नमस्कार. IBPS TCS पॅटर्न खाली एक प्रश्न त्यांचा हमखास असतो. त्या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे पॅटर्न तुमचा TCS पॅटर्न घ्या किंवा IBPS पॅटर्न घ्या, याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे पॅराजंबल. जर तुम्ही MPSC कडे गेलात तर असा प्रश्न कधी पॅराजंबलचा विचारला गेल्याचा आपल्याला दिसत नाही. पण हे पॅराजंबल म्हणजे काय, तिथून त्याची सुरुवात होते की रिअरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेसला म्हटलं जातं पॅराजंबल. म्हणजे एक वाक्य दिलेलं असेल, त्याचे 4 भाग केलेले असतील आणि ते वाक्य तुम्हाला जोडायला लावलेलं असेल, त्यावेळेला त्या वाक्याचा नेमका किंवा जे वाक्य तोडलेलं आहे त्याचा क्रम कसा लावता येईल त्या संदर्भातला प्रश्न मित्रांनो विचारलेला असतो आणि त्याचे 4 भाग केलेले असू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न या पॅराजंबलच्या संदर्भात तयार केले जातात. पहिलं वाक्य दिलेलं असतं, खाली 4 वाक्य दिलेले असतात, ती कशी जोडाल किंवा 4ही वाक्य दिलेली असतील ती कशी जोडाल, अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो विचारला जातो. या संदर्भातले आज आपण चर्चा करणार आहोत. मुद्दे तुमच्या समोर मी काही मांडत जाणार आहे, ते मुद्दे तुमच्या लक्षात ठेवलेत तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येणं अगदी मित्रांनो सोपं जाणार आहे. लक्षात ठेवा दररोज रात्री 10 वाजता आपला लाईव्ह सेशन आहे. लाईव्ह सेशन मध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरूच असते. तर 10 वाजता तुम्ही माझ्याशी जोडले जाऊ शकता. एक वही एक पेन घेऊन जर तुम्ही बसलात तर तुम्हाला बऱ्याच अशा नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील, ज्या तुम्ही नोट डाऊन करू शकता. आजच्यासाठी माझ्यासोबत काही प्रश्न पॅराजंबलच्या संदर्भात मी इथं म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी मी म्हटलेलं आहे IBPS TCS पॅटर्न. ओके, पॅराजंबलचे प्रश्न मित्रांनो हमखास परीक्षा कोणतीही असो त्या संदर्भात मित्रांनो हमखास परीक्षेला प्रश्न विचारले जातात पॅराजंबलच्या संदर्भात. आणि मग त्यातले काही महत्वाचे मुद्दे मित्रांनो मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि ते शेअर करत असताना माझ्या सोबत काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नाच्या माध्यमातून ते मुद्दे तुमच्या समोर मी मांडत जाणार आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर आहे. तुम्हाला वेळ दिलेली आहे ती म्हणजे 30 सेकंड्स. 30 सेकंदांमध्ये याचा क्रम लावायचा आहे. 4 वाक्य दिलेले आहेत. व्हॉट वुड बी युअर लॉजिक टू कनेक्ट दिस 4 पार्ट्स ऑफ द सेंटेन्सेस? व्हॉट इज युअर लॉजिक? कम ऑन, you are given just 30 seconds. You just try for the question. Yes. येस मित्रांनो, वेळ संपले आणि या 30 सेकंदांमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचा तुम्ही प्रयत्न करायचा असतो. लक्षात घ्या की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पुन्हा एकदा सांगतो, आता या प्रश्नाचं उत्तर देत असताना बऱ्याच लोकांनी उत्तर काय दिलं असेल ते सांगतो, PQRS. पण मित्रांनो हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर मित्रांनो चुकीचं का आहे त्याचं लॉजिक मी तुम्हाला सांगेन की द क्लर्क वॉज नॉट प्रेझेंट इन द ऑफिस हुम आय वॉन्टेड टू मीट. दिस सिक्वेन्स इज रॉंग. ग्रॅमॅटिकली ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला विचार करत असताना आपल्याला कळालं पाहिजे तो मुद्दा असा की ज्या वेळेला नाऊन आलेला असता आणि रिलेटिव्ह प्रोनाऊन ज्यावेळेला येतं त्यावेळेला ते रिलेटिव्ह प्रोनाऊन त्या नामाच्या नंतर यायला पाहिजे. हुम हे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. मुद्दा तुम्ही नोट डाऊन करू शकता स्वतःच्या वहीत की ज्या वेळेला पॅराजंबलचं वाक्य आलेलं असतं, नाऊन आलेलं असतं, त्या नाऊनला लागून तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाऊन ठेवावं लागतं. प्रोनाऊन नावाच्या चॅप्टरमध्ये ग्रामरकडे गेलात तर ते तुम्हाला कळू शकतं की अशी रिलेटिव्ह प्रोनाऊन हुम असू शकतं, हु असू शकतं, दॅट असू शकतं. ही जी रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत किंवा विच सुद्धा असू शकतं. ही जी रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत ही रिलेटिव्ह प्रोनाऊन मित्रांनो त्या नामाच्या नंतर ठेवायचे असतात. मुद्दा क्लिअर झालाय का बघा? हा मुद्दा जर मित्रांनो तुम्हाला कळाला असेल तर वाक्याचा सिक्वेन्स कसा तयार होणार आहे बघा. द क्लर्क हुम आय वॉन्टेड टू मीट म्हणजे पी तर यायलाच पाहिजे, कारण वाक्याची सुरुवात ही कर्त्यानं व्हायला पाहिजे. त्यामुळे मी क्लर्कनं सुरुवात केली. यू आर करेक्ट, नो डाऊट. पीचा पर्याय जर बघितला तर हा पर्याय निघून जातो. हे 3 पर्याय तुमच्याकडे आहेत पीचे. निवड कशी करणार आहात तर निवड करत असताना हा ग्रॅमॅटिकल भाग तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे.
की नामाच्या नंतर तुम्हाला रिलेटिव्ह प्रोनाउन ठेवायचं असतं. हे रिलेटिव्ह प्रोनाउन मला लावावं लागेल आणि त्यामुळे पीच्या नंतर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे यस येणार आहे. पी यस चा पर्याय मला निवडावा लागेल. तुमच्याकडे इथं एकच दिसतो तो पी यस चा पर्याय. अँड दिस सिक्वेन्स इज ऍब्सोल्युटली करेक्ट. कसा होतो बघा की पहिल्यांदा मी लिहिलं पी राईट, त्याच्यानंतर लिहिलं यस. बघा, द क्लर्क हुम आय वॉन्टेड टू मीट was not present in the office. म्हणजे इथं क्यू आणखी आर, म्हणजे इथं आपल्याला दिसतं PSQR. रिलेटिव्ह प्रोनाउनचा वापर ज्या वेळेला नाऊन येतं त्याच्या नंतर तो करायचा असतो. हा ग्रॅमॅटिकल रूल ज्याला माहिती आहे त्याला या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मी सतत सांगत असतो जर प्रॅक्टिस अशी करत गेलात आणि असे 100 प्रश्न आपण सोडवत गेलो तर मित्रांनो मला नाही वाटत की तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण येईल. ओके, आपण बघितला पहिला प्रश्न की असा प्रश्न विचारला गेला होता. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. त्या वेळेला मला म्हणायचं आहे हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, काय उत्तर द्याल या संदर्भात. कम ऑन. द मॅन मेड अ कंप्लेंट ऍट द पोलीस स्टेशन हुज सायकल वॉज स्टोलन. मगाचाच मुद्दा मित्रांनो पुन्हा एकदा रिपीट केलाय. तुम्ही रिलेटिव्ह प्रोनाउन जोडायचा आहे. आता मात्र वाक्य तुमचं चुकणार नाही. यू जस्ट ट्राई फॉर द क्वेश्चन ऑन द स्क्रीन. आपको सिर्फ यहां देखना है कि किस तरीके से इन 4 सेंटेंसेस को आप जोड़ सकते हैं. कम ऑन. यस मित्रांनो, कळालंय का. बघा मगाचाच मुद्दा या ठिकाणी रिपीट होतो. द मॅन आणि या ठिकाणी हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. द मॅन हुज सायकल वॉज स्टोलन मेड अ कंप्लेंट ऍट द पोलीस स्टेशन. म्हणजे पहिल्यांदा सुरुवात व्हायला पाहिजे पी न. द मॅन नाऊन न सुरुवात झाली. इथंही पर्याय दिले, 3 पर्याय आहेत. पी न सुरुवात होणारी चॉईस कशी कराल. पी एस पाहिजे मित्रांनो. पी एस चा पर्याय मित्रांनो हा आहे. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. बघा PSQR. PSQR. इथं बघा पी नंतर यस आहे. हुज सायकल वॉज स्टोलन. क्यू. ओके, मेड कंप्लेंट आर ऍट द पोलीस स्टेशन. मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न दिसायला चालू होतात जे अत्यंत महत्वाचे आहेत, जे आपल्याला कळाले पाहिजेत. अशा पद्धतीच्या प्रश्नांकडे जाता त्यावेळेला मित्रांनो हे समजणं खूप सोपं जाईल. रिलेटिव्ह प्रोनाउनच्या संदर्भात आपण बोलायला लागलोय. नामाच्या नंतर ते ठेवायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, हु असेल, हुम असेल, हुज असेल, हुईच असेल, दॅट असेल, असे जर शब्द तुम्हाला पॅराजंबल मध्ये दिसले तर त्याच्या अलीकडे तुम्हाला नाऊन वापरायचं आहे. हे कधीही विसरू नका. अशा पद्धतीचे प्रश्न अगदी सहज सुटू शकतात. कम ऑन, गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. इन द मिडल ऑफ हिज स्पीच टू टेक अ ग्लास ऑफ वॉटर. 4 भाग केलेत मित्रांनो. तुम्हाला काही सुचतंय का बघा. तुम्हाला वेळ दिलेला आहे 30 सेकंड. 30 सेकंदांमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. व्हॉट वुड बी युअर लॉजिक. कम ऑन. मित्रांनो कन्फ्युजन थोडंसं तुमचं वाढलं असेल. काय करावं हे कळालं नसेल. मुद्दा काय आहे बघा की मी थोडंसं वाचून बघितलं. इन द मिडल ऑफ ही स्टॉप्ड हिज स्पीच टू टेक अ ग्लास ऑफ वॉटर असं दिसलं. पण एक लॉजिक माझ्या लक्षात असं आलं. मी काय सांगालोय बघा. इन द मिडल ऑफ ही स्टॉप्ड हिज स्पीच. आता इथं आपल्याला कळतं इन द मिडल ऑफ हिज स्पीच म्हणजे बघा लक्ष द्या. इन द मिडल ऑफ हिज स्पीच. इन द मिडल ऑफ हिज स्पीच म्हणजे पी नंतर आर पाहिजे. पी नंतर आर पाहिजे. ओके, पी नंतर आर पाहिजे.
तर मग पीआरचा पर्याय मला बघावा लागेल. क्यू न तर तुम्ही सुरुवात करणारच आहात. हा पीआरचा पर्याय मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसतं की QPRS, QPR आणखी एस. मित्रांनो मी काय बोललो हे कळालंय का बघा. लॉजिक ज्याचं पक्क थोडासा विचार केला की अशा प्रश्नांची उत्तरं येतात. ही स्टॉप्ड हे तर बरोबर आहे, यानं क्यू न सुरुवात व्हायला पाहिजे, म्हणजे इथं हा पर्याय तर 4 नंबरचा डी पर्याय तर निघूनच जाईल. नो इश्यूज. पण इथं आपल्याला कळतं इन द मिडल ऑफ ही स्पीच, इन द मिडल ऑफ ही स्पीच म्हणजे पीआर पाहिजे. पीआरचा पर्याय मित्रांनो या ठिकाणी दिसतो. मी लगेच याला खून केले आणि सी हा ऑप्शन अगदी बरोबर आहे. मित्रांनो अशा पद्धतीनं जेव्हा प्रश्नाकडे बघता सराव होतो. काय होतो? सराव. प्रॅक्टिस. सराव मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे सूत्र जर तुम्ही वापरलं तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढणं मित्रांनो खूप सोपं जातं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. परत एक वेळेला तुम्हाला वेळ दिलेले आहे 30 सेकंड. ट्राय करायचं आहे, वाक्य वाचायचे आहेत, बघायचं आहे, काय उत्तर देता येईल ते ठरवायचं आहे. वेळ दिलेली आहे 30 सेकंड. कम ऑन. येस मित्रांनो, जंबल्ड भाग होता. तुम्हाला कळालंच नसावं, कदाचित तुम्ही काय केलं असावं, तुम्हाला नेमकं कळालेलं नाही. याचं उत्तर जे आहे मित्रांनो हे आहे QPRS. का ते सांगतो, कसं काढायचं असतं उत्तर बघा. आता तुमच्या डोक्यात काय आलेलं आहे की यानं सुरुवात करावी. ही बिगॅन टू क्वारल म्हणजे RS पाहिजे. ही बिगॅन टू क्वारल. ओके, भांडणाला त्यानं सुरुवात केली. ही बिगॅन टू क्वारल. RS असायला पाहिजे, बरोबर. RS म्हणजे सुरुवात R न व्हायला पाहिजे असं आपण गृहीत धरू आणि R नंतर यस यायला पाहिजे, कारण हे प्रोनाउन आहे. प्रोनाउन सुरुवात करायला पाहिजे असा एक सामान्य नियम आपल्याला माहिती असतो. बऱ्याच लोकांची इथे मिस्टेक कशी होते बघा. ते करतात R यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर यस यायला पाहिजे. ही बिगॅन टू क्वारल ओके विथ हिज वाईफ आफ्टर हिज अरायव्हल इमिजिएटली असं काहीतरी होईल असं तुम्हाला वाटतं. RS यायला पाहिजे. मित्रांनो R तर दिलेला आहे पण यस दिलेलं नाही, त्यामुळे हा पर्याय निघून गेला. R ला लागून यस यायला पाहिजे ना. ही बिगॅन टू क्वारल विथ हिज वाईफ. R ला लागून यस पाहिजे. R ला लागून यस पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त वाक्याची सुरुवात प्रोनाऊनच होईल असं नाही. लॉजिकली विचार करावा लागेल. मला R आणि यस हे घ्यावं लागणार आहे लागून असं जोडून, पण RS चा पर्याय कुठेही दिसत नाही. त्यामुळे इथं P न सुरुवात झाली याचाही काही संबंध नाही. म्हणून इथं RS चा पर्याय हा असल्यामुळे मी हा पर्याय निवडला. वाक्य बघा QPRS. मी Q पहिल्यांदा घेतलं. इमिजिएटली P आफ्टर हिज अरायव्हल ही बिगॅन टू क्वारल विथ हिज वाईफ. म्हणजे हे असं झालं मित्रांनो. इमिजिएटली आफ्टर हिज अरायव्हल ही बिगॅन टू क्वारल विथ हिज वाईफ. कळालंय का बघा. इथं चूक होते मित्रांनो, कारण प्रत्येक वेळेला आपण प्रोनाउन सुरुवात करायचा प्रयत्न करतो. प्रोनाउन जरूर सुरुवात करता येईल, पण कळालं पाहिजे मित्रांनो की इथं R नंतर यस यायला पाहिजे. ते R नंतर यस इथं दिसत नाही, त्यामुळं हे पर्याय निघून गेले. R ने सुरुवात करायची असेल तर हा पर्याय निघून जातो. म्हणजे अशा पद्धतीचे पर्याय शोधत असताना आपल्याला लॉजिक लावावं लागतं. सराव. मी मगापासून तेच बोलतोय की जर सराव असेल तर अशा प्रश्नांची उत्तरं काढता येणं मित्रांनो अगदी सोपं जातं. सराव तर आपण दररोजच करणार आहोत. रात्री 10 वाजता जर तुम्ही माझ्यासोबत असाल असे 100 प्रश्न बघू. आर्टिकल्स, नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह सगळ्या गोष्टींची मित्रांनो चर्चा 10 वाजताच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जो TCS पॅटर्न आहे, IBPS पॅटर्न आहे, MPSC चे प्रश्न असतील, राज्यसेवेचे प्रश्न असतील, सगळ्या प्रश्नांकडे मित्रांनो आपण चर्चा करत जाणार आहोत. इंग्रजी सुधारण्यासाठी जे जे करण्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टींची तयारी मित्रांनो रात्री 10 वाजता दररोज होणार आहे. राईट. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे बघा. पॅराजंबलचे हे सगळे आलेले प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत मित्रांनो की जे मी तुमच्याशी शेअर करायला लागलोय.
उदाहरण काय आहे बघा आणि मग या उदाहरणाचं उत्तर तुम्हाला काय देता येईल. वेळ दिलेले आहे 30 सेकंड्स. यू आर टू ट्राय फॉर दिस क्वेश्चन ऑन द स्क्रीन. आपको सिर्फ आपका दिमाग लगाना है. कम ऑन. वा, वेलकम बॅक. मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला कळाल्यात का बघा. खूप सोपा तसा प्रश्न होता. काय केलंय बघा की यू कॅन लर्न द इझी थिंग्स. म्हणजे याला लागून यायला पाहिजे. यू कॅन लर्न काय द इझी थिंग्स. ऍज वेल ऍज तर येणार नाही. यू कॅन लर्न ऍज वेल ऍज अँड येणार नाही. अल्दो येणार नाही. आर न सुरुवात इथं व्हायला पाहिजे. आरचा पर्याय तुम्ही बघा. एकच पर्याय मित्रांनो दिलेला आहे. असंही कधी कधी तुमचं नशीब काम करू शकतं की एकच पर्याय देतील. त्यावेळेला नशिबाचा भाग आहे मित्रांनो. बाकीच्या गोष्टी बघायची सुद्धा गरज नाही. यू आर एब्सोल्युटली करेक्ट विथ RQSP. नो डाउट आपका जवाब बिल्कुल सही रहा इस बार. RQSP इज द करेक्ट ऑप्शन. बघा तुम्ही की RQSP बघा. R, you can learn the easy things, right? Q, as well as the difficult ones. बघा, easy आणि difficult हे as well as न जोडलेला आहे. त्याच्यानंतर yes, right? Although the easy ones are not so easy and can be quite difficult. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी गरज कशाची आहे. व्हॉट इज गरज? सराव. If you practice this all the questions, you can easily find out the answers in 10 seconds. It is possible. Practice is major part. If you go practicing this all the questions rigorously, you can definitely get the answer in 10 seconds. It's not difficult part. कोशिश करने वालों की हार नहीं होती. हे जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो दिसतील. पुढच्या टप्प्यावर जरूर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय बघा. यस, वेळ दिलेली आहे मित्रांनो. आपका समय है 30 सेकंड्स. वेळ सुरू झाले. तुम्हाला 30 सेकंदाच्या त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं है. कोशिश आपको करनी है. बाद में हम डिस्कस करेंगे इसका जवाब क्या हो सकता है. प्लीज कम ऑन. यस मित्रांनो, काय उत्तर दिले. काय उत्तर तुमचं आहे. प्लीज शेअर म्हणजे क्यू न सुरुवात व्हायला पाहिजे. हा पर्याय काढूनच टाका. ओके. प्लीज शेअर द प्राइज मनी इक्वली. हे पैसे जे आहेत ते कसे वाटायचे आहेत. इक्वली वाटायला पाहिजेत. QP पाहिजे मित्रांनो. QP चा पर्याय आपल्याला घ्यावा लागेल. इथं QR आलेला आहे. इथं QP आलेला आहे. इथंही QP आलेला आहे. यस, बघा. प्लीज शेअर द प्राइज मनी इक्वली अमंग युअर ऑल फ्रेंड्स टू मेक शुअर. म्हणजे यस यायला पाहिजे. यस कुठं आलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी दिसतं की या ठिकाणी काय आलेलं आहे. यस आलेला आणि शेवटी आर पाहिजे. दॅट ऑल आर सॅटिस्फाईड. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. अमंग युअर फ्रेंड्स टू मेक शुअर दॅट ऑल आर सॅटिस्फाईड. यस म्हणजे पर्याय तुमचा आला 4 नंबर QPSR. उत्तर काढण्याची कला तुमच्या कला आर्ट. मी पुन्हा एकदा सांगतो. वाक्य वाचण्याची कला असणं, वाक्याकडे बघण्याची नजर तयार होणं, कोणता भाग कसा असतो ते बघणं सराव आणि आर्ट.
या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर अशा प्रश्नांची उत्तरं काढायला मित्रांनो फारसा वेळ लागणार नाही. प्रश्न बघा, ही फाउंड द हाऊस अँड नॉक्ड ॲट without any difficulty the door twice. The correct sequence should be PQRS QPSR PRSQ and last option QPRS. वेळ चालू झाली मित्रांनो, आपका समय शुरू हो चुका है. 30 seconds are given. 30 सेकंदाचा वेळ आहे. तुम्ही उत्तर याचं मित्रांनो काय द्याल? कम ऑन, गो फास्ट. व्हेरी सिंपल क्वेश्चन, बहुत ही आसान सवाल. यस मित्रों, टाइम सब, समय समाप्ति की घोषणा. अब आपका जवाब है PRQS. बहुत बहुत बधाई. PRQS इज सही आंसर, बिल्कुल सही जवाब. यस, ही फाउंड द हाउस अँड नॉक्ड ॲट. नॉकिंग, त्या दरवाज्यावर नॉक्ड ॲट द डोअर. PR इज देअर. SQ म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला कळालं पाहिजे. लॉजिकली जर विचार केला तर PR चे पर्याय या ठिकाणी दिसतात आणि विदाउट एनी डिफिकल्टी, ट्वाइस विदाउट एनी डिफिकल्टी. SQ इज ऍब्सोल्युटली करेक्ट. मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. सोपे प्रश्न असतात. गरज आहे ती फक्त आपण 10 वाजता दररोज रात्री संध्याकाळी जर अशा पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जायचं असेल, अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर दररोज रात्री 10 वाजता जर तुम्ही माझ्याशी जोडले गेलात तर अशा प्रश्नांना आपण सामोरं जाणार आहोत. अशाच पद्धतीनं आपली तयारी ही चालू ठेवणार आहोत. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी फॉर शॉर्ट वाईल. थँक्स अ लॉट.